नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकतीच आयुर्वेद वाचस्पती वैद्य परीक्षित शेवडे यांची पोस्ट व्हॉट्सअपवर वाचण्यात आली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुमच्याशी अगदी आवर्जून शेअर करते. बघा, यश मिळत नाही म्हणून थकला आहात का? मग हनुमंत आठवा. सीतामाईला शोधण्यासाठी 100 योजनं समुद्र लांघून गेलेले हनुमंत लंकेत पोहोचून अखंड तिला शोधत होते. इतका वेळ शोधल्यावर त्यांना रावणही दिसला, पण सीतामाईचं दर्शन घडेना. आपण इतके प्रयत्न करूनही हाती यश लागत नाही हे पाहून हनुमंत निराश झाले. मनात नकारात्मक विचार यायला लागले. पण इतक्यात त्यांच्या मनात आलं, अनिर्वेदाः श्रियो मूलम निर्वेदः परम सुखम अनिर्वेदो हि सततम सर्वथेषु प्रवर्तकाः. अथक प्रयत्न हेच ऐश्वर्य मिळवून देतात. प्रयत्नच यश मिळवून देत असतात. करोति सफलम जंतोः कर्म यत् तत्करोति सः तस्माद निर्वेद कृतम यत्नम चेष्टे हमुत्तमम. जो प्रयत्न करतो त्यालाच यश मिळतं. म्हणून मी सुद्धा पराभव न स्वीकारता पुन्हा पुन्हा कठोर प्रयत्न करेन. आणि केवळ असं म्हणून हनुमंत थांबले नाहीत, तर त्यांनी इतके परिश्रम घेतले की वाल्मिकी म्हणतात, रावणाच्या अंतःपुरात 4 अंगुळे इतकीही जागा त्यांनी शोधायची शेष ठेवली नव्हती. हनुमान प्रयत्न सोडत नाहीत, तर मग आपण कसं स्वस्थ बसायचं? यश मिळत नाही, मग आपलं काय चुकतंय ना याचा विचार करायला हवा. आणि तो विचार करून पुन्हा जोमानं प्रयत्न करायला हवा. कारण प्रयत्नांती परमेश्वर, अर्थातच प्रयत्नांती यश. त्यामुळं यश मिळवायचं असेल तर प्रयत्न हे हवेतच, हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.